पुणे पोलिसांचा विरोध डावलून मंत्री योगेश कदमांच्या शिफारसीने सचिन घायवळला मिळाला शस्त्र परवाना। तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर विरोधकांकडून कदमांच्या राजीनाम्याची मागणी। सुनावणीच्या दिवसापर्यंत घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। कागदपत्र आणि न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशानुसारच शस्त्र परवानगी। गृहराज्य मंत्र्यांची एक्सवर पोस्ट करत माहिती। लाडकी बहीण योजनेकरता सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्याची माहिती समोर। निधी वळवल्याने पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। भारत आणि ब्रिटनमधील व्यापार गुंतवणुकीच्या मुद्द्यावर होणार चर्चा। राज्यभरातील 7 वीज कर्मचारी संघटनांचा आजपासून 3 दिवस संप। अत्यावश्यक सेवेमुळे महावितरणकडून मेस्मा लागू। वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याकरता महावितरण सज्ज। राज्यभरातील ऑटो आणि रिक्षा चालकांचा आज 1 दिवसाचा संप। परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्याकरता संप। नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीचं राजकीय कनेक्शन उघड। सातपूर गोळीबार प्रकरणी आरपीआयचा नेता प्रकाश लोंढे आणि मुलाला अटक। बारमालकाकडून पैसे उकळण्याचा होता कट। मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेसवेवर पोर्श आणि बीएमडब्ल्यू कारचा अपघात। रेसिंगच्या वेळी नियंत्रण सुटल्याने डिवायडरला धडक दिल्याने भीषण अपघात। सोनं आणि चांदीच्या दराने पुन्हा गाठला उच्चांक। सोन्याचे दर प्रतितोळा 1,26,000वर। चांदीच्या दरातही किलो मागे 3,000 रुपयांची वाढ। चांदी 1,57,000 रुपये किलोवर। आणि उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 स्कूटीचा स्फोट। 8 जण जखमी। दोघांची प्रकृती गंभीर। एनआयएकडून अधिक तपास सुरू। नमस्कार, बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय। पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना द्यायला नकार दिला होता। त्यामागचं कारण म्हणजे सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल होते। पण सचिन घायवळने गृह खात्याकडे अपील केलं। त्या अपीलानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला। 20 जून 2025ला हा शस्त्र परवाना दिल्याचं कागदपत्रावरून समोर आलंय। न्यूज 18 लोकमतच्या हाती ही कागदपत्र लागली आहेत। या घडीची मोठी बातमी आहे। गृहराज्यमंत्र्यांनी सचिन घायवळ म्हणजे निलेश घायवळचा भाऊ याला शस्त्र परवाना देण्यासंदर्भातले आदेश काढलेले होते। दरम्यान सचिन घायवळला पुणे पोलिसांनी परवाना का नाकारला होता आणि कोणत्या मुद्द्यांवर गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले बघूयात। पोलिसांनी का नाकारला शस्त्र परवाना त्याचं पहिलं कारण आहे सचिन घायवळची कागदपत्र संयुक्तिक वाटत नव्हती। मंत्री कदमांनी का दिला शस्त्र परवाना तर सचिन घायवळ 2015 पर्यंतच्या गुन्ह्यात दोषमुक्त होता। पोलिसांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने शस्त्र परवाना मंजूर करू नये असा निर्णय झाला। तर सचिन घायवळवर 2015 नंतर कोणताही गुन्हा नाही म्हणून मंत्री कदम यांनी शस्त्र परवाना देण्याचे आदेश काढले। तिसरं म्हणजे सचिन घायवळवर 3 गंभीर गुन्हे दाखल होते। हा विचार करता पोलिसांनी परवाना नाकारला होता। पण व्यवसायासाठी रोख रक्कम बाळगावी लागते आणि म्हणून शस्त्र परवाना हवा होता, तो दिला गेला असं कदम म्हणतायत। दत्तावाडीतील गुन्ह्यात निलेश घायवळसह सचिन हा सह आरोपी आहे। तर आर्थिक व्यवहारांमुळे जीविताला धोका असल्याचं ग्राह्य धरत त्याला परवाना दिला गेला। पोलिसांची बाजू अशी की 20 जानेवारी 2025ला पुणे पोलिसांकडून अर्ज नामंजूर करण्यात आला। पण
जून 2025 मध्ये सचिन घायवळनं मांडलेले मुद्दे संयुक्तिक वाटले आणि त्याला परवाना दिला गेला। ज्या पद्धतीने कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याचा शस्त्र परवाना जो अतिशय नियमांच्या पलीकडे जाऊन विशेष शिफारशीने राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणं हे धक्कादायक आहे। या महाराष्ट्रातील एका जबाबदार पक्षाची जबाबदार प्रतिनिधी म्हणून मी तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा झाला पाहिजे। एकंदरीत दादागिरी कोणत्या दादाच्या भरोश्यावर चालू आहे हे मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर करावं। पुण्यातली गुंडागर्दी, मग ती कोयता गँग असेल, ससूनमधून पळालेले आरोपी असतील, या सर्वांमध्ये पुण्याच्या सभ्य सुसंस्कृत गावाचं वाटोळं जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू आहे। आणि त्याच्यातला कोणता नेमका दादा, तिथला आमदार दादा का तिथला पालकमंत्री दादा, ही कोणाची दादागिरी आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगून देवेंद्र फडणवीसांनी मोकळं व्हावं। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी योगेश कदमांवर टीका केली। घायवळ जो आहे त्याच्या भावाला योगेश कदम यांच्याकडून जे शस्त्र परवान्यासाठी परवानगी देण्यात आलेली, कसं पाहता याकडे नेमकी काय कसं पाहताय म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्त्वाचा आहे। कारण ज्यांच्याकडे डान्स बार होता त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो। मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा एसपी कलेक्टर कार्यालय असेल, हे लोक शस्त्र परवाना देत असतात। शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी एक्सवर पोस्ट केली आहे। सुनावणीपर्यंत सचिन घायवळवर गुन्हे प्रलंबित नव्हते। कदम असं म्हणतात की कागदपत्र आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच शस्त्र परवानगी दिली आहे। सचिन घायवळला शस्त्र परवाना नियमानुसारच दिला गेला आहे अशी बाजू योगेश कदमांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेली आहे। शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणामध्ये पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवसापर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। उपलब्ध कागदपत्र आणि माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार या प्रकरणामध्ये आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे। म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्विट करून म्हटलेलं आहे।